या बॉटलला स्पून आहे, याने खूप इझिली फीड करता येतं. गणपती बाप्पा मोरया. तिकडे बघ एलिफंट आहे. बरं इकडे पहा, मुंगूश करून दे. मुंगूश आले बाबाले. तुला नाही आहे नानो, ते तुला नाही आहे. हाऊ आर यू फीलिंग नानो? मी शेती करतो मॅडम. गंमत गंमत. एवढं मोठं कशी गंमत? दे मला दे दे. थँक्यू. जेवला ना? हे यू ऑल, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. तुम्हाला सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. आणि आता मला बोलल्यावर कळत आहे की माझा आवाज जास्तीच बसलेला आहे. आणि नानू गुड मॉर्निंग. असं नडत नसते बेटा. काम काम काम. ये. आणि रोज 10 वाजेपर्यंत झोपत असते. आणि आता मी उठली की माझ्यासोबत तिला लगेच उठायचं असतं. 5-10 मिनिटं झोपली पण मग मी फ्रेश झाली आता आणि आम्हाला निघायचे. आता वाजलेले आहेत 7, 6:45ला मी उठली, पटापट फ्रेश झाली. म्हटलं चला व्लॉग सुरू करते. अजून थोडीशी कामं राहिलेली आहेत. पॅकिंग सगळी काल रात्री करून ठेवली होती, जेवढी राहिलेली होती तेवढी. आणि रात्री पण झोपायला उशीर झाला तरी आता लवकर उठायचं होतं आणि निघायचं होतं. आम्ही नेहमीच टार्गेट करतो की 6ला निघू, पण 7 शिवाय 7:30 शिवाय आमचं कधीच होत नाही. आणि आता थोडेसे अनायाचे कपडे वगैरे घ्यायचे, ते पॅक करते. आणि बाकी सगळ्या गोष्टी पॅक झालेल्या आहे. चहा वगैरे करूनच निघतो आम्ही. ती उठलेली आहे, तिचं पण सगळं आवरून देते, म्हणजे डायपर चेंज करणे अँड ऑल. तर आजची पूर्ण जर्नी कशी असणार आहे, अनायाला मी पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्ये कसं हँडल करते, तिला काय देते. आणि हो, आज पहिल्यांदा आम्ही तिला कार सीटमध्ये बसवायचा प्रयत्न करणार आहे. तर कसं काय एक्सपिरियन्स राहते हे तुमच्याशी मी पूर्ण व्लॉगमध्ये शेअर करते. तर शेवटपर्यंत व्लॉग नक्की बघा आणि आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग भेटूया पुढे. आणि हां, आता परत 2 महिन्यानंतर अनाया 2-2.5 महिने झाले असतील आम्ही आलो होतो तिकडनं. परत आजीला, काकांना वगैरे सगळ्यांना भेटणार आहे. आणि मागच्या वेळी तर ती कोणाकडे जायचीच नाही, म्हणजे असं नवीन व्यक्ती दिसलात. पण आता तसं नाही आहे. तिला आवडतं आणि माहिती नाही तिला रिकॉल होतो की नाही की आपण यांना भेटलेलो आहे, ओळखतो की काय. तर आजचं काय रिॲक्शन असणार आहे हे सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला मिळेल. तर चला मग आता सुरुवात करते आजच्या दिवसाची. सगळ्यात आधी इथे अनायाचं फूड रेडी करायला घेतलं. तिला ब्रेकफास्टमध्येच हे देईल आणि मग पुढे बघता येईल तिच्या जेवणाचं. बाकी माझी अरेंजमेंट झालेली आहे की पुढे तिला कसं नाही काय द्यायचं. तर पहिले हे बनवून घेतलं, सध्या एका डब्यात पॅक करून घेते. इकडे आमच्यासाठी चहा ठेवून घेतला. तिचं जेवण रेडी झालेलं आहे, थोडं थंड होऊ देते आणि भरून घेते. तिकडे माझी थोडीशी भांडी राहिलेली आहे, तेवढी घासून रेडी करून घेते. इथे अनायाचं जेवण बनवून घेतलं आणि आमच्याकडे सगळ्यात सोपा उपाय आहे. आम्ही रिसेंटली हे फाइंड केलं. तर ट्रॅव्हलिंगमध्ये आम्ही घरातही ॲक्च्युली आता यानेच करतो, कारण ती घरभर फिरवते. मी जेवण खूप घट्ट बनवून घेतलं. तर या बॉटलमध्ये आता हे टाकून देते मी सगळं. आणि जेव्हा तिला द्यायचं राहील थोडंसं पाणी मिक्स करून त्याला छान बसला देता येईल. मुद्दामच थोडं घट्ट बनवलं आणि जास्ती क्वांटिटी बनवली की ॲटलिस्ट तिचं लंच तर नाही, मी ब्रेकफास्टला देईल ॲक्च्युली तिला हे. आणि मग थोडंसं राहिलेलं थोडंसं लंचच्या वेळ देईल. आणि मग बाकी ब्रेस्ट मिल्क आहे आणि बाकी काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्या तिला सगळ्या देता येतील. तर आता ती झोपणारच आहे तशी, पण ती ब्रेस्ट फीड करूनच झोपेल, कारण तिची झोपीची वेळ अजून गेलेली नाही आहे. आणि फायनली आमचं सगळं आवरून झालेलं आहे. सामान जे भरायचं सगळं भरून घेतलं. आता आम्ही निघालेलो आहे. नानू, फायनली वी आर रेडी अँड गोईंग. ओके. हे आले. जर्नी सुरू झालेली आहे. आता फायनली सगळं आवरून गाडीत बसलेलो आहे, सगळं सामान वगैरे टाकून आणि आता निघालेलो आहे. तर चला आता देवाचं नाव घेऊ आणि आमची जर्नी सुरू करू. चला मग नानू म्हणायचं का? नानूला मस्ती करायची आहे, पण काही नाही, आता फीड करेन आणि नानू झोपून जाईल. वा 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 वा. नानू हे
नानू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नानू बघ केवढा मोठा एलिफंट आहे. ये म्हणा नानू त्याला, ये म्हण, ये. नानू काय खाणार तू? डोसा बघ बरं फुटलाय. नानू डान्स कसा करते? नानू ग डान्स कसा करते? मुंगूसच्या फास्टच करते पोरगा, एकदम फास्ट करते. डान्स कसा करते नानू असं खेळून नाही करते का? तिला मागे नको. नानू तिला आपल्या जेवण नाही पाहिजे. आणि मग फायनली आम्ही आमचा ब्रेकफास्ट करून निघालेलो आहे. आता वाजलेले आहेत 10:30, म्हणजे वाजायचे अजून एक 10-20 वगैरे झालेले आहे. आणि आम्हाला खूप वेळ झाला. यावेळी आम्ही भरपूर दूर निघून जातो प्रत्येक वेळी, पण यावेळी सकाळीच निघायला खूप उशीर झाला. आम्ही मॅक्सिमम 7 किंवा 7:15ला निघतो. यावेळी आम्हाला 7:15 वाजले निघायलाच. आणि प्रवासात मी चष्मा घालते कारण खूप असं डोळ्यांना ताण येतो. तुम्हाला बाकी ब्लॉग्स मध्ये कुठेच मी दिसत नसेल चष्मा घालून, पण मला चष्मा आहे आणि तो मी कधीच घालत नाही, पण प्रवासात घालते कारण डोळ्यांना खूप त्रास होतो एकदम. आम्हाला ऍक्च्युली दिवसभराचा प्रवास असतो, तर एकसारखं असं बघून त्रास होतो म्हणून घालते. आणि अनाया मॅडम आता मस्ती करायला लागले आहे. तिला मी कार सीट मध्ये टाकतेच म्हटलं थोड्या वेळात. आता सध्या बसली आहे तर बसू देते थोडा वेळ, कारण मला पण मागे बसायची सवय नाही ऍक्च्युली. तर तिच्यासोबत मला मागे बसावं लागेल, म्हणून मला पण असं ठीक आहे जाऊ दे, मी मॅनेज करते कसं पण इकडेच, असं होऊन राहिलंय. पण बघू, जोपर्यंत होते तोपर्यंत ठीक आहे, नाही तर मग मी पण मागे जाईल बसायला आणि तिला कार सीट मध्ये बसवते. आणि तिथे बसवल्यावर पण ती किती वेळ बसणार आहे काही माहिती नाही आम्हाला. आमचं ब्रेकफास्ट झालं भरपूर, पोटभर मस्त खाऊन घेतलं की आता लवकर भूक लागायला नको, कारण आता आम्ही एखादा ब्रेक घेऊ मध्ये, पण जेवणासाठीचा ब्रेक आता 2च्या नंतरच घेऊ. आणि तोपर्यंत भूक लागायला नको म्हणून पोटभर नाश्ता करून घेतला. आणि अनायाला तिचं फूड नको होतं, तिला आमचंच हवं होतं. मग छान मी उत्तप्पा घेतला होता, त्यामुळे तिला थोडं देता आलं, कारण तिखट वगैरे काही नव्हतं त्यामध्ये. तर मी तिला उत्तप्पा खाऊ घातला, थोडंसं तिचं पण खाल्लं. तर ब्रेकफास्ट तर झालेला आहे. आणि मध्ये मध्ये ब्रेस्ट फीड करते. प्लस तिचं जे बॉटल मी तुम्हाला दाखवलं ना, स्पून विथ बॉटल, ते इतकं जास्ती हेल्पफुल आहे. म्हणजे कधीही कुठेही, म्हणजे मी गाडीत बसूनही तिला इझिली देऊ शकते. काय झालं नानू? तू बोलते का? तुला बोलायचं आहे का? बरं सगळ्यांना बाय करून दे, बाय करून दे. हा बाय नानू, बाय करते. असं तोंडात बोट नाही टाकायचं मम्माच्या, नाही टाकायचं, नाही टाकायचा, नाही. तर तो स्पून न खूप ती बॉटल खूप जास्त हेल्पफुल झाली. आम्ही एक 15 दिवस झाले ती घेतलेली आहे. आणि घरात पण आम्ही तिला त्याच्यानेच भरवतो, तर ते इतकं इझिली होऊन जातं ना भरवणं. त्याच्यामध्ये फक्त ना काही असं जाड असलं की येत नाही, पण एक प्रॉपर कन्सिस्टन्सी जर असली ना कुठल्याही फूडची, तर त्यातनं मस्त बाहेर येतं पण. आणि भरवायला सोपं, काही मेस होत नाही, सांडत नाही, ती पण इझिली खाते आणि आपल्यालाही त्रास कमी होतो. तर असं सगळं आहे. आता पुढचा प्रवास काय आणि कसा, कुठे आम्ही थांबतो, अनायाचं काय मस्ती आहे, हे सगळं काही तुम्हाला मी दाखवते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्ही फायनली लागलेलो आहे समृद्धी महामार्गाने. आणि आता अनायाची झोप पण झालेली आहे, अनाया जेवण करणार. नॅन्यू तोंड बघ कसं भरलं. नॅन्यू अगं, ए नानू, मला बाय कर, बाय नानू बाय. मुंगूस कर, मुंगूस मोठं फास्ट येते.
बरं बाय पण करून दे. बाय नानू बाय. थँक्यू नानू थँक्यू. तिकडे जायचंय बस. नानू कुठे बसला बघ, कुठे बसला बघ. अरे बापरे, नानू कार सीट मध्ये. ते दोन्ही सोबत करावं लागतात. आणि मग ना. नानूला तर मजा आल्यासारखी वाटून राहिली मला. 2 मिनिटं थोड्या वेळात असं नाही बाई, किधर पॅक करके रखा है मेरे को. ते एक ते एलिफंट वाला छुनछुन होता ना आपला. काहीतरी तर द्यास लागेल तिला. शांत तर बसू नाही शकत ती. कसं वाटतंय? नानू कार सीट मध्ये बसला. नानू एन्जॉयिंग क्या? नानू यश और नो? झोप आली की झोपून जायचं. यश झोप आली की झोपून जायचं. हा. आणि नानू मस्त कार सीट मध्ये बसली आणि मला एकदम फ्री फ्री वाटत आहे. आणि तिला तिचं जेवण जे आहे दुपारचं ते मी भरवून दिलं होतं. त्याचबरोबर आता इथे राजगिराचा लाडू आहे, हा तिला हलका हलका बारीक करून थोडा थोडा देते. आणि चालला आहे मस्त आरामात बसलेली आहे. मला वाटलं की बसेल की नाही, पण थोडी सवय होईपर्यंत वेळ लागेल. पण तिच्या हातात काहीतरी खेळायला दिलं आणि खायला दिलं की मग जमून जातं आमचं. तर नानू मस्त बसलेला आहे. चला आपण राजगिराचा लाडू खाऊया. नानूला राजगिराचा लाडू खूप आवडतो ना नानू. अली बाबली, नानी तर मस्त जमलं. मम्माला एकदम फ्री झाला बेटा. तू तुरतुरच बंद झाली तुझी डायरेक्ट. आपल्या गाडीत फक्त राजगिराचा लाडू लाडू होणार आहे आता. तू स्वतःच्या हाताने खायला शिकला ना नानू, एकदम सॉर्टेड होऊन जाईल. हो तिला खिडकीतून नाही बघत कधी. सध्या नाही बघत. इकडे गाड्या पण नाही ना. थंड आहे ना मागे. हो थंड आहे. हे काय करता तू नानू? हे का कल्ला तू? पण तुला कम्फर्टेबल तर वाटत असेल मस्त. नानू गादी गादीत बसला. नानू गादी गादीत बसला. नानू विठ्ठल विठ्ठल कसा करतो? अशा. नानू बाय कसा करतो? बाय बाय बाय. नानू मुंगूस कसा करतो? मुंगूस. अरे बापरे, थँक्यू. हो. अरे विठ्ठल विठ्ठल. बरं बरं बरं. मुंगूस एकदा परत. नानू काय खातोय? नानू काय खातोय? मुडमुडा राजगिऱ्याचा लाडू. नानूचा फेवरेट हो ना? नाहीये? तू तर खातो यार मस्त. तू तर खातो मस्त. तू नाही खोटं खोटं सांगतो. खोटं खोटं सांगतोय तू. हेलो. कोण बोलतंय? हेलो. हॅलो. गुड आफ्टरनून. कर रहा हूँ बजाज फाइनेंस से. कुठून? सर आकाश बात कर रहा हूँ बजाज फाइनेंस से. ओवरड्राफ्ट एंड पर्सनल लोन की रिगार्डिंग आपको कॉल किया था. अच्छा अच्छा. किती रुपये भेटते? सॉरी किती रुपये भेटते लोन? सर आपके सैलरी के बेस पे आपको लोन प्रोवाइड किया जाएगा. अच्छा अच्छा. पण जर सॅलरी नसेल तर मग? सॉरी मराठी नाही येत काय? नो सर मराठी नहीं आती. आपको हिंदी या फिर इंग्लिश आती है तो आप बता सकते हो. नाही मला मराठीच येते यार. सॉरी सर. आणि आमचा बेस्ट टाइमपास असतो गाडीमधला हा, जे आम्हाला प्रमोशनल कॉल्स येतात ना, तर रोशनचं बोलणं तुम्ही ऐकलं पाहिजे. एकदम एंटरटेनिंग असतं. हा घे घे घे. काय झालं? एकदम एंटरटेनिंग असतं. याच्या आधी एक कॉल येऊन गेला पण तो मी रेकॉर्ड नव्हता केला. म्हटलं हा करूया, पण याच्यात काही मजा नाही आली. परत जर आला ना तर तुम्हाला मी दाखवते. आम्ही एकदम मज्जा घेत असतो. आणि काय ट्रॅव्हलिंग मध्ये बोर झालं तर हे सगळ्यात चांगलं एंटरटेनमेंट वाटते आम्हाला. काय झालं तुला? थकून जाते बेटा तुला घेऊन घेऊन. आणि ही काही पद्धत आहे का आपली?
गुड आफ्टरनून। सर मैं सुष्मिता बात कर रही हूँ। मैंने आपको फ्लेक्सी लिमिट के रिगार्डिंग कॉल किया। अगर आप फ्री हो तो मैं 2 मिनट आपसे बात कर सकती हूँ। फ्लेक्सी लिमिट म्हणजे? विदाउट EMI फ्लेक्सी लिमिट जो हम 40% को देते हैं। अच्छा, पण सॅलरी तर नाही आहे। अच्छा ओके सर, थँक यू। हे काही चांगली नव्हती. फ्लॉप झालं। नानू नानू तू काय खाताय? नानू 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 ना खाताय है ना? नानू नानू खाताय. नानू थँक्यू। थँक्यू नानू. गंमत गंमत गमत 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 ये क्लब्स क्लब्स क्लब गंमत तू गंमत। पण कर कशी गमत गमत हे देऊ दीदीला. अच्छा तू चावून घे बेटू. ओरे बाप। नो नानू नो टोपी काढ. नो. मुंगुश। नाही करू बेटू. अच्छा चलो, नानू डान्स करते। जेवायचं आहे आता. डान्स येतो अंकित, पहा तू. हा, नानूला डान्स येतो। अच्छा, नानू मारते मला, आजीच्या मार, हाताने जेवणार. मार. बिशुम बिशुम। मग आम्ही आलो आणि अनाया एक अर्धा तास तरी कोणाकडे गेली नाही, कारण ती झोपेत पण होती थोडीशी. आणि मग हळूहळू आता थोडीशी आजीसोबत मैत्री झालेली आहे. आता आजीच्या हाताने जेवण पण सुरू आहे, म्हणून मग मी किचन मध्ये येऊ शकली. तर मागच्या वेळी कसं होतं, एकदम तिला नवीन लोक दिसत होती, तिचं म्हणजे तिला 1-2 दिवस लागले होते ओळखी व्हायला. पण यावेळी तसं नाहीये. तर आता तिला असं वाटतंय हा ठीक आहे, मी म्हणजे थोड्या वेळात मिळू शकते. तर आता एकदम मस्त फ्रेंडली झालेली आहे. आणि मुख्य म्हणजे माझं लग्नाचं टेन्शन आता आटोपलं की ती मम्मी जवळ राहील आणि मी एन्जॉय करू शकते थोडंसं. तर मग आता आम्ही मस्त, मम्मींनी सोले वांग्याची रोशनची फेवरेट भाजी करून आणलेली आहे आणि मी पोळ्या टाकते आणि गरम गरम मग आता जेवण करू आम्ही. हो कशी गंमत केली का आपण. दीदी ए दीदी जा 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 जा. कम 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 कम। चला दीदी जेवणार आता. हा, दीदी आजी सोबत जेवा जेवा करणार. चला घ्या. चावला का तू तोंडात नाही का. आहे का पा? चावलं का मग. नानू तुझी जेवणार नाही का तू? दे मला दे बॉटल. बॉटल दे. दे बॉटल दे. नाही दे. थँक्यू. अजून घे अजून घे 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 तू घे. हां दे मला दे मला दे. हां थँक्यू दीदी. असं आहे काय त्यात. नो. त्याच्यातच असून त्या बकेटीत. त्याच्यात काय बरं. नानू कम हियर. तू काय जेवणार? अरे मी पोळ्याचं नाही घेतलं ना? नो. तिला काय तिला एवढ्या साऱ्या वस्तू दिसते आणि तिच्यासाठी काय घेऊन काय ठेवू असं झालं. खूप दिसून राहिली तुझी. तर असा होता मग आजचा पूर्ण दिवस. आम्ही आलो इथे 8 वाजता वगैरे पोहोचलो आम्ही, 7:30-8 झाले होते. मग त्यानंतर मी व्लॉग शूट करायची विसरूनच गेली आणि आल्या आल्या काही जात नव्हती आजीकडे काकांकडे. ते तिचं रिॲक्शन घ्यायचं राहूनच गेलं माझं, कारण रोशन थोडासा गाडीतलं सामान वगैरे काढतो, त्यामुळे ते सगळं काही झालं नाही शूट करणं. मग त्यानंतर थोड्या वेळात 1 तासामध्ये ती थोडी रुडली त्यांच्याबरोबर आणि मग ते सगळं नॉर्मल झालं. आता ती जाते मस्त सगळ्यांकडे आणि मग त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. सगळं आवरलं. 10-10:30 वाजले. इकडे तर लवकर झोपायची पण हे होतं, सवय लागून जाते आम्हाला आलो की, कारण सगळ्यांचं झोपायचं हे होऊन जाते 10 वाजता. मग आम्हाला वाटतं काय करायचं, आम्ही पण झोपतो. आणि बाहेर थंड पण खूप आहे इकडे, पुण्याच्या कंपॅरिझनमध्ये इथे खूप जास्त थंडी आहे.
तर मग आम्ही पण इथे 10-10:30ला झोपून जातो. तर आता ऑलमोस्ट 11 वाजतात तसेच आणि अनायाला पण झोप आलेली कारण दिवसभर ट्रॅव्हलिंगमध्ये ती आणि आम्ही सगळे थकलेलो आहे. तर आता झोपतो आणि मग उद्या काय होते पूर्ण दिवसभरात हे तुमच्याशी दुसऱ्या व्लॉगमध्ये मी शेअर करतेच. तर पूर्ण विदर्भाचे व्लॉग्स बघायला विसरू नका. इथनं पुढे लग्न, हळद आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे माझ्या व्लॉग्समध्ये. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळे बघा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या, म्हणजे सगळे जे व्लॉग्स येतील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेत मिळतील. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.